माझं लग्न झालं ना तेव्हा सोन्याची प्राईस काय होती माहिती आहे का? ह्याच्यावर न ठरलं माझं लग्न कधी झालं. माझं लग्न झालं तेव्हा सोन्याची प्राईस होती 5,000. 5,000 तोळं सोनं होतं. आता पोचलो चिपळे ब्रिजपर्यंत आलो आहे. सकाळचं आज जरा थोडं उशीरच झालं. आता बघू कुठपर्यंत जायचं आहे. हे पक्षी किती आले, ढग आहेत का काय माहिती नाही. आज काहीतरी आज वातावरण एवढं काही खास नाही वाटत आहे. गरम गरम आहे नुसतं. हे बघा किती उडतो. फ्रेंड, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात होते चिपळे ब्रिजपासून. ॲक्च्युली मगाशीच करायला पाहिजे होतं पण आत्ता केलं. नेहमी कुठून करणार फक्त आज तुम्ही कसे आहेत तुम्ही? आय होप चांगले असाल. आणि आपलं वॉकिंग चालू झालं आहे. चला दाखवेल आज काय काय बघितलं ते. चाफ्याची फुलं एवढी सुंदर आले, ते मस्तच आहे. चाललो आता विघरमधून. चालली मी आता विघरमधून. आणि मस्त आज खूप लोक दिसतात. काल कोण नव्हतं, काल संडे होता तर काल एवढं कोण नव्हतं इकडे, पण आता आहेत. आणि बघ गाड्या, फुलं एवढी सुंदर आलेत नाही बघ, खूप छान आहेत. खूपच सुंदर आहे. बांधलेलं कंपाऊंड वगैरे कालच मी सांगितलेलं आहे. आणि चिक्कूचं पण मी काल तुम्हाला दाखवलेलं. झाडं खूप सुंदर सुंदर आहेत. चिक्कू तुम्हाला दाखव, नारळ पण आहेत, चिक्कू पण आहेत आतमध्ये मस्त. चलो, परतीचा प्रवास सुरू झालेला आहे अशा तऱ्हेने. आणि हे चिक्कू एवढे लागलेत ना, असं वाटतं काढून घ्यावेत पण नको. ते गावात एवढ्या रिक्षा येत आहेत ना आता, खूप येत आहेत रिक्षा. आणि एवढ्या रिक्षा दिसतं, केवढ्या रिक्षा आहे. पूर्ण रस्ता भरला. आणि काल कोणच नव्हतं आणि आज बघा किती आहे. चलो, हे जायचं आहे आता. काल गेलेलो तिथे नदीला, तर पाणी बघितलं ना, अशी नदी आहे. काल दाखवलं मी.
कुत्रे आज बसलेलेच असतात, मला भीतीच वाटते बघा गेल्या. बगळे नाही येते, कावळे, कावळी. चलो तिथे छान आहे. इथे स्किपिंग करू. कुठे? तिकडे. तिथे कसं घालणं म्हणजे तिकडे तिकडे जाऊन करायचे असं बोलतेस? मी काल मोबाईल इथे ठेवलेला. सावली पण आहे. सावली तुला कुठून दिसली? समोर झाडाची होती तिथे तिथे करायचं बोलते स्किपिंग. पण ते खूप हे नाही वाटत आहे. उलट झाडांच्या मध्ये आपण हे करतो छान. आम्ही इथूनच जाते परत. मी इथूनच चालली आहे स्किपिंग. मी आज तिकडे करणार आहे त्या साईडला. पाण्याचा घाण वास येतो. पाणी नाही आहे ना आता, त्याच्यामुळे पाण्याचा घाण वास येतो. आज कोण नाही. काल किती लोक होती इकडे मासे पकडायला आलेले. आज कोण नाही. काल भरपूर होते काळे मासे पकडायला आलेले. बाप्पा लोक कवळसं सगळं नदीत आणून बघा. हे बघा सगळे पप्पाच्या मुलं. चलो तिकडून आलो पार करून ह्या साईडला. आता इकडे स्किपिंग करूया. ओके. कचरा खूप आहे ना. फोटो कसे ठेवले बघ. किती घाण करून ठेवले. वाव मस्त. खूप आहे तिथे बगळे. बगळे बघितले हे कसे मस्त. ब्लॅक कलरचे आहेत. आज ती माणसं तिकडे गेलेत मासे पकडायला. मगाशी नव्हतं कोण, आता आले. बगळे मस्त पाण्यामध्ये खेळत आहेत. आता आपण स्किपिंग करूया. खूप उशीरचं बसून पण झालं. वाजलेत 8 वाजलेत. आता 8 वाजून गेले. स्किपिंग करायला घेऊया. अजून इकडे करणार स्किपिंग. चलो गोळे येतात पाहायला. आज एवढेच करायचे. बस बसले. जाम दमले मी. एवढा घाम आलाय. मागे बघा कशी झाड आहे. रिलॅक्स.
आज तिरुपती बसले, वाट बघत असेल. चला आली ब्रिजवरती, दाखवते. हा फेमस तिरुपती आहे हा. तर स्माईल बघा, स्माईल त्याची बाबा काय खरं नाही. काय नाही इथे बसलेली. स्कूल बस आहे ना. गावात गेलाय म्हणून पोरं आणखीन आणली नाही. कितीच स्कूल आहे ते. ते करून गेलं सोडून गेलं. हा पोरांना सकाळी सोडलं पोरांना, आता इकडे ठेवून गेलं गावात स्कूटीवर. कोणत्या स्कूलचं आहे काय माहित नाही काय असं काय सेंट जोसेफ वाटतं. सेंट जोसेफ चालली आता घरी. आणि आज उशीर झाला बघा. एक कसं आहे मस्त वाटतं. आता चाललो घरी. कोकिळा, इथे कोकिळाचं घर आहे. फुलं आली आहेत व्हाईटवाली, छान आहे. त्या झाडावरती ना कोकिळाचं घर आहे. नारळ आलेत, नारळ. चलो कधी लावतील हे पण तुम्हाला दाखवेल पावसाळ्यामध्ये. तसं दाखवलेलं आहे पण आणखीन एकदा. तर आत्ता आली आहे वरती. आता वरती म्हणजे मगाशीच आली. कचरेवाला आला, पटकन कचरा टाकून घेतला. वाजलेत 9, पावणे 9 झाले. पूजा करायची सगळंच आहे. आज उपवास आहे. चला पूजा वगैरे करून घेऊया. तर बघूया पुढचं पुढे. चलो पूजा झाली आत्ता. आणि आज सोमवारचा उपवास आहे. ऊन येते एवढं. चहा करते जरा आणि चहा घेते. जाम म्हणजे मला ना खूप आता दमायला होतं. म्हणजे चालते ना, कधी चालत नव्हती एवढी. आता मग मी खूप चालते. आणि स्किपिंग असतं त्याच्यामुळे थोडंसं दमायला होतं. सगळं उशिरा काम होतं. वाजलेत किती आता, पावणे 10 झाले. आणि आत्ताशी माझी पूजा झाली. आत्ताशी आता चहा घेते आणि मग आराम करते जरा. साबुदाणे नव्हते पण, आणि मी सकाळी गेले तेव्हा दुकानं बंद होती. आता चहा केला. चहा घेते मस्त गरम गरम चहा घेते. एवढा गरमीत फॅन नाही लावला, कारण का फॅन लावला का आवाज नाही येत बरोबर. मग तोच फॅनचाच येतो म्हणून बंद करते. त्याच्यामुळे गरम झालं. तर आता चहा घेते. दुपारचे ना 12:15 झाले. आणि आता यश येतं. तर मी काय करणार आता, मिसळ करून ठेवणार आहे. असं बटाट्याचा कुकर पण लावते. आणि हे उपासला बटाटे आणि शेंगदाणे टाकून भाजी बनवून उपासाची. ते मला होऊन जाईल. म्हणजे आता नको सोडायला. नाही तर मी ठरवलेलं का आता उपास करून मग संध्याकाळी काय खायचं नाही. एक टाईमचा उपास सोडून देऊ. तर आता मिसळची तयारी करते. मला म्हणाला मिसळ कर, कारण का मटकी मी भिजत टाकलेली. तर मटकी आहेच तर पटकन होऊन जाईल. आलं लसूण वगैरे काढलं, जरासा भात लावते. आणि तो ब्रेड नाही सॉरी पाव घेऊन येणार आहे. तर मग बनवते. आता हे तयारी करावी लागेल ना. चालेल, नंतर भेटूया. सगळी तयारी केली. हे बघा, वाटणाचं वगैरे केलं. आणि हे बटाटे आता मोठे आहेत ना, त्याचे 2 भाग करून टाकते. त्यांना फक्त शिजवून घ्यायचं आणि फक्त भातच लावायचा. तर हे असे बटाटे आणि हे शेंगदाणे उकडून घ्यायचे. नंतर मिरचीची फोडणी द्यायची. मिरची, जिरं. आणि सांगते बघ, पाणीच नाही, पाणी आपण हे पाणी यूज केलं हे तरी कधी यूज करणार, म्हणजे यूज करतेच पियाला.
असं आमच्याकडे पाण्याचं नाटक आहे. असं चाललेलं असतं. कुकर लावते आणि हे सगळं भाजून घेते, कांदा वगैरे, आणि त्याच्यानंतर मग वाटण करायचं. काय नाही, होऊन जाईल पटकन. बस मीठ टाकावं लागेल मटरमध्ये. आता तुम्ही बोलाल आजही लवकर का, आता मी करून ठेवलं ना, मग मला संध्याकाळी नको, तर मग मी नैवेद्य पण दाखवून घेईल म्हणून मी भात पण लावते. पण उपास नाही सोडणार, उपास संध्याकाळी सोडेल मी. चलो कुकर लगाएंगे. जिरी कुठे गेली आता? एक आहे तर एक नाही, बेहतर. लाईट नसेल तरी नाही जमत, आणि पाणी नाही जमत. जमतं कशाने लाईट पाणी? भाजून घेऊया आपण हे. टोटो नुसता सारखा मागे 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 मागे. आणखी मटकी धुवावी लागणार आहे. कांदा घेऊ भाजून. त्याच्यानंतर आलं आणि लसूण वगैरे टाकून नंतर भाजून मध्ये कांदा घेऊ. एक्झॉस्ट फॅन लावते. होते तोपर्यंत मग रील्स करूया, है ना. 2-2 मिनटं टाकून वाटण केलं ना, ते टाकलं, चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि पाणी आणखी नाही आलेलं. तसं त्याला तेल सुटायला लागलं ना, तर आपल्याला लगेच त्याच्यात हे पाणी मी उकळत ठेवलेले होते गरम, त्याच्यात टाकायला. तर थंड पाणी नाही टाकायचं, ते गरम पाणीच टाकायचं. मस्त मसाल्यातून तेल सुटलं चांगलं. आता ह्याच्यात मी हळद आणि मसाला टाकते. हळद मसाला. आजची दुपारची रेसिपी मिसळ पाव. यश कधी केव्हाही बोलतो, त्याला आठवण झाली का तो सांगतो मिसळ बनायची. मटकी बघितलं तर तो बोलतो मिसळ बनव. झणझणीत करायची. त्याच्या मिरच्या टाकलेल्या आहेत की त्याच्यात मिसळ झणझणीत लागते. आणि हा आमचा आगरी मसाला, तो सगळ्यात जातो, एकदम मस्त चव येते. परतून घेऊया. दिसतं तुम्हाला तोंडावरती. ही जी मटकी होती ना, ती मटकी आता आपण टाकू. पाणी मटकी आहे ना, ती मटकी आता ह्याच्यात टाकूया आणि ही पण परतून घेऊया चांगली. मोड आलेले मटकीला. ही पण शिजेल. हलका तापला. हे मसाल्याचं पाणी टाकलेलं असं दिसेल का दाखवू.
तेल सुटलं, आणखी सुटेल ह्याला तेल. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत ते गरम पाणी टाकायचं नाही. उकळतं असं गरम पाणी टाकायचं त्याच्यात. तुळशीची पानं सुकलेली पडले. कसं तेल सुटते साईडने आणि त्याच्यात मटकी पण शिजून निघेल. ॲक्च्युली मिसळ असते ना ती पातळच असते. आधी तरी आली तरी दिसली तरी आली ना. जेव्हा तो मसाला परतवतो ना तेल सोडायला लागतो तेव्हा तरी येते. ती तरी आल्याशिवाय मिसळ होत नाही. काय झालं माहिती आहे का, मिसळ काय काय जणांना काय म्हणतात, म्हणजे मी केली मिसळ मला ऐकलं किती पातळ केली आहे. मिसळ पातळच असते. जेव्हा तुम्ही फरसाण टाकता तेव्हा ती घट्ट होते आणि पावाबरोबर रस लागतो. तुम्हाला उसळ नाही करायची आहे, मटकीची उसळ करतो ना ती उसळ नाही करायची आहे, तर तुम्हाला मिसळ करायची आहे. जेणेकरून जेव्हा तुम्ही ती मटकी जराशी आणि तो रस भरपूर आहे ना, आणि त्याच्यामध्ये ते फरसाण टाकणार, कांदा टाकणार, कोथिंबीर टाकणार, लिंबू पिळणार आणि तेव्हा तो पावाबरोबर खाणार. जेव्हा फरसाण तुम्ही टाकता ना रशामध्ये तो सगळं सोकून घेतो, त्याच्यासाठी ती पातळच लागते. समजलं का. आणि मला येतं पण स्तुती करायची नाही. स्तुती केल्यावर मग कसं होईल, मोठेपणा होतो ना, मग नाही करायची. ओके, असं असतं काय काय जणांचं झालंय माझ्या बाबतीमध्ये. पातळ पण बाबांनो पातळच असते ती मटकी मिसळ. तर तुम्ही पातळच करा, घट्ट नका करायला जाऊ. हां, नाहीतर मग त्याचं काय होईल माहिती आहे का, तुम्हाला थालीपीठ करावे लागते. ओके, सगळं झालं ना त्याचं घट्ट घट्ट टाकाल ना मग असं तो गिचका होऊन जाईल, गिचका. तसं नाही करायचं आपल्याला. आपल्याला पाव बुडवला ना तर पावाने पण तो रस सोकून घेतला पाहिजे आणि पाव पण असा रसाळ झाला पाहिजे आणि त्याच्यात ते फरसाण, कांदा, कोथिंबीर असं असतं, म्हणून ती पातळच असते. मी केलेली आता आमच्याकडे वास्तुशांती होती त्याच्यानंतर आदल्या दिवशी नाही त्याच राहतील. मी संध्याकाळी काय करायचं तर मी मिसळ केलेली तेव्हा. तर माझी एक नणंद आहे मनीषा म्हणून, ती आलेली, तिला खूप आवडली. जेव्हा मी फोडणी दिली ना तेव्हा ती म्हणाली बघ मस्त स्मेल आहे बघ असं. तर असं करा, पातळच करा, घट्ट करू नका, डोकं नका चालू आपलं. ज्याला बोलायचं त्यालाच बोलते, सगळ्यांनाच नाही बोलते. तर पातळच करा, नाही तर मग काय होईल माहिती आहे का, त्याच्यामुळे तुम्हाला एकतर काय तर बाबा थालीपीठ करावं लागतील. जास्त घट्ट झाली तर मिक्स करून पीठ मळून घ्यायचं, नाही तर मग थालीपीठ टाकून घ्यायचे. जास्त घट्ट खायचं तुम्हाला रस्सा तो त्याच्यामुळे. दुसरी गोष्ट म्हणजे नाही तर मग त्याचं पिठलं बनवायचं. तर रशामध्ये ना घट्ट रशामध्ये फरसाण टाका आणि असा हलवा पिठल्यासारखं होऊन जाईल. तर मिसळ अशीच असते, पातळ असते. मला बोलण्याचं का मिसळ हां ठीक आहे. आणि एक गोष्ट अशी आहे ना, आय नो मी मोठी शेफ नाही आहे किंवा कुक नाही आहे, कुठल्या हॉटेलमध्ये नाही जाते, पण मी घरगुती किचन क्वीन आहे. तर मी करते सगळं, मला येतं. ओके, मला जमतं आणि माझ्या मुलाला ते खूप आवडतं मी केलेले पदार्थ. ओके, बरं मला एक सांगा, जे जे मला असं होतं ना त्यांनी ना माझ्याशी मोदकमध्ये ना माझ्याशी हे करा, काय म्हणतात त्याला, काय बोलतात, स्पर्धा. मोदक, उकडीचे मोदक, त्याच्याबरोबर स्पर्धा लावा. ओके, बनवायला त्याच्या कळ्या, ते मोदक, तर मी मानते तुम्हाला. ओके, चॅलेंज आहे, खुलं चॅलेंज आहे. हां, मग आपण चॅलेंज एक्सेप्ट करूया. कोण मला चॅलेंज देतं. काय अरे बनवतं ना एखादं तर कौतुक करा रे, करा. नाहीतर मग कसं आहे म्हणजे आपल्याला काही येत नसेल ना तर आपलं गपचूप ठेवायचं, ते सांगायचं नाही, पण दुसरं करताना त्याला नावं ठेवायचं. असं असतं. मी खूप बोलते ना, काय करू, सवय झाली, ह्या लोकांनीच लावली सवय. बघा ना तरी कशी आली, दाखवते तुम्हाला. हो हो भाई साहब, लागला. आता आपण बटाट्याची भाजी करू. कढीपत्ता टाकायचा आहे.
आणि मस्त जिरं टाकायचं, मिरच्या टाकायच्या नाही, मिरच्या टाकायच्या जरा जास्त झणझणीत करून 4-5 मिरच्या टाकते. मिरच्या भरपूर लागतात मला. काय बघायला भेटणार. कढई गरम झाली, तेल टाकते त्याच्यामध्ये. मोस्ट इम्पॉर्टंट आणि ही भाजी टाकायची आता त्याला. मीठ टाकूया. पलटी याची पण मिसळ झाली. यशने एवढे आवडले. मला आवडतात तुम्हाला पण करते. फरसाण पाव आता एकटाच खाणार आहे. मस्त मस्त जराशी साखर, तर अशा तऱ्हेने आजचा दिवस गेलेला आहे. यश लवकर आला. वाजले किती आता 2:15 झाले. आता यशला मिसळ देते बनवलेली, दाखवेल मी तुम्हाला, दाखवतेच. पाव आणलेले, आता पाव दिले. एक लागली तर लागेल. वाव, पण मस्त सॉफ्ट पाव आहे, ऑसम आहे, एकदम फ्रेश एकदम सॉफ्ट आहे. थोडे सॉफ्ट पाव कट करून देतो. फरसाण काढते. खूप टाईम जातो ना सगळं त्याला. काय करणार, तुम्हाला दाखवायला पाहिजे ना. आता ज्या लोकांना समजत नाही ना, ते माझे व्हिडिओ बघतील तर काय बोलते माहिती आहे का, त्यात काय दाखवायचं, आम्ही काय खात नाही. पण त्यांना हे नाही समजत तर मी डेली ब्लॉग बनवते, हो की नाही. तर काय करणार, त्यांना नाही समजत, काहीच करू शकत नाही. त्याला फरसाण मी वेगळं दिलं आणि त्याच्यातच आता मी एक साईडला कांदा पण टाकलेला, कांदा ठेवते, कोथिंबीर ठेवते आणि फॉर्च्युनेटली लिंबू नाही आहे, त्याने आणलं नसेल. आणि माझ्याकडे पण नाही, त्याला त्या दिवशी पण बोललेली घेऊन ये, बाबूराव आणत नाही, कारण असं ठेवतो.
आणि आणि तरी बघा माझ्याकडे तरी आणि देताना मिसळ खाली त्याच्यावरती ही तरी कुठे गेलं ते ठेवते चमचा होते चम्मच आणि अशा तऱ्हेने आपली डिश झालेली आहे रेडी. तर हे ना मस्त आहे. हे घे तुला नाही दाखवता अजिबात नाही. मस्त डिश झाली आहे ना झणझणीत मस्त. मीठ कमी असेल तर मी यश. आता मी खाणार आहे बटाट्याची भाजी. माझा उपवास आहे ना. ओ पडला कसं काय पडलं नाही पडलं असं घेतलं पडणारच नाही. जरा हे करपलेलं छान लागतं पण बटाटा खरपूस पण मुद्दाम नाही करपवला मी तो फरसाण करायची पद्धत बघा अशी आहे. यशचं खाऊन झालं मिसळचं वगैरे काय संध्याकाळी करायचं आणि मला जरा संध्याकाळी बाहेर जायचं. माझं पैंजण घेतलेलं ना सोनाराकडे दिलं घ्यायचं आहे मला. पाय पैंजण आहे सुन वाटतं ते घेऊन येणार आहे. आणि बाकी काय नाही मिसळ छान झालेली आहे. मस्त खाल्ली दाबून. भाजी पण खाल्ली बटाट्याची. भाजी पण मला आवडली खूप. अशा तऱ्हेने झालेलं आहे माझं कालपासून पेन होतं गरम होत आहे ना. टोटो लांबून घातलं त्यावर मस्त एवढं बरं वाटतं ना. छोटं बरं वाटतं तुला गरम होतं ना तिथे. चालते कसं चला खाली चला खाली चला. है ना आता ह्याला चिरायचं काही नाही झालं होतं चिरून छान. भांडी वगैरे घासली सगळ्या झालं. काम गरम खूप होतं आणि अशा तऱ्हेने आजचा दिवस संपलेला आहे. संध्याकाळी काय नाही आहे फक्त मी सोनाराकडे जाणार आहे. ते काय नाही त्याला 80 रुपये देऊन ते डाग पंजन तुटलं 80 रुपये बोललेला तो ते डाग लावण्याचं. बाकी काय नाही. मला वाटतं मी सोनं बिनं खरीदते असलं काय नाही आहे. तेवढे ऐकत नाही आता आपली सोनं बिनं खरेदी करायची. झाले गेले ते दिवस. आता माझं लग्न झालं ना तेव्हा सोन्याची प्राईस काय होती माहिती आहे का. ह्याच्यावर न ठरलं माझं लग्न कधी झालं. माझं लग्न झालं तेव्हा सोन्याची प्राईस होती 5,000 तोळं सोनं होतं. आणि तेव्हा मला 1 तोळ्याचं गंठण केलेलं 5,000चं. आणि त्याच्यानंतर मी स्वतः केलं 2.5 तोळ्याचं गंठण. तर तेव्हा त्याची प्राईस होती 80,000. 80,000 म्हणजे किती 42,000 तोळं सोनं होतं तेव्हा.
2.5 केलं ना मी. नाही असं कसं आहे. 40,000 तेव्हा 80-85 हजाराचं मी तेव्हा 2.5 सोनं केलेलं म्हणजे गंठण. तर आता काही नाही आहे, फक्त चांदीचं पैंजण आहे. त्याला तुटलं आहे ते, त्याला डाग लावायला गेलं तर मला 80 रुपये होतील तुमचे. तर अशा तऱ्हेने आपला ब्लॉग इथेच संपला आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा, वॉच करा, पूर्ण बघा माझा ब्लॉग. आणि इम्प्रूव्हमेंट माझ्यात होत राहतील असं काय नाही आहे, पण आहे ते मी ओरिजिनल दाखवते. काही ह्याच्यात एडिटिंग काहीच नसतं. हां, एक्स्ट्राचं टायमिंग असं तेवढं कट करते मी, म्हणजे जिथे आता मी बोलते आणि थांबलीमध्येच किंवा दुसरं काय करायला लागलं आणि विसरून गेली तर मी तो कट करते, बाकी काही नाही आहे. आणि आता काय तुला वाचलीत किती 3:45 झाले. ओके, बाय, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर. याला असं पाहिजे, असं केलं ना तू नाही जाणार, तो सारखं इथे तिथे भटकत बसेल. मी झोपले माझ्याबरोबर, तो पण झोपते.